प्रयत्न केले, पण या सगळ्यात अमोल गलधर यांची शैली वेगळी होती. ते थेट संघर्षाच्या रस्त्यावर उतरले होते. लालू प्रसाद यादव असोत किंवा ममता बॅनर्जी, जो रेल्वे मंत्री झाला त्यांची भेट घेऊन बीड रेल्वेची मागणी त्यांनी केली. आंदोलनाची तीव्रता हळूहळू रेल्वेसाठी वाढू लागलेली होती आणि अचानक एके दिवशी पहाटे काही तरुण मंडळी टावरवर चढल्याची बातमी संपूर्ण शहरात पसरली. कारण ते टावर बीड शहरातील सर्वात उंच टावर. त्या टावरवरून संपूर्ण बीडचा नकाशा दिसत होता. अशा उंच टावरवर चढून अमोल गलधर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शोले स्टाईल आंदोलन केलं आणि अमोल गलधर हे नाव देशभरात एका रात्रीत झळकलं. त्यांच्या याच धडाडी वृत्तीमुळे त्यांची लोकप्रियता इतकी होती की आंदोलनादरम्यान पोलिसांनी त्यांना अटक केली आणि बातमी पसरताच संपूर्ण बीड शहर पेटून उठलं होतं. कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. शहर ठप्प झालं. शेवटी पोलिसांना अमोल गलधर यांना लोकांसमोर आणावं लागलं. तेव्हा कुठे परिस्थिती नियंत्रणात आली. त्यांच्या अशाच आंदोलनामुळे सध्या त्यांचं नाव चर्चेत आलंय. कारण प्रलंबित असलेली बीडची रेल्वे या महिन्यात सुरू होते